हालेलुया. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धीसने प्रभू. प्रत्येक एक हृदय तुझ्या पवित्र पवित्र हाती सोपवते. कडू मन प्रभू बदलून टाक. खूप लोक इथे कडू मन घेऊन आलेत. थँक्यू जीसस. प्रभूला म्हणा मला बदल. कारण जर तुमच्या हृदयात कडूपणा आहे, तुम्ही वचन ऐकू शकत नाही आणि ते वचन फळवंत होणार नाही. कड़वा हृदय वचन को आपके जीवन में उगने नहीं देता. शैतान आकर उसे खा जाता है और आपका टाइम वेस्ट करता है. स्वतःला स्वतःच्या नजरेत शहाणा समजणं बंद करा असं शास्त्र सांगतं. सर्वजण डोळे बंद ठेवतील. सभी जन आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी येशू ख्रिस्त यरुशलेम मध्ये विजयात प्रवेश करत होते एका शेंगरूवर बसून. आजचा तो दिवस लोकांनी झावळ्या टाकल्या, मलमलीत कपडे टाकले, होसान्ना होसान्ना जय जयकार केला. तो दिवस आजचा दिवस. आणि हा असाच नाही मनुष्याने निर्माण केला, तर ह्याबद्दल जखरियाने प्रॉफेसी केली होती, भविष्यवाणी केली होती आणि ते भविष्यात्मक पूर्ण झालं. तो झावळ्याचा रविवार कितीतरी हजारो वर्षापूर्वी झाला, तो मी आज का साजरा करावा. देवाचं वचन कधीच मरत नाही. थँक्यू जीसस. ते आज, काल आणि इथून पुढे सदा सर्वदा एकसारखंच आहे. का येशूला तुम्ही तुमच्या हृदयात येऊ दिला आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वजण पवित्र शास्त्र आपल्या हातात उचलते. म्हणा मी या शास्त्रावर विश्वास ठेवतो. विश्वास ठेवतो. जे ह्याच्यात आहे, जे याच्यात आहे, लिहिलं आहे, ते माझ्या उन्नतीसाठी, ते माझ्या उन्नतीसाठी, माझ्या आशीर्वादासाठी, माझ्या आशीर्वादासाठी लिहिलं गेले आहे. लिहिलं गेलं आहे. जे शास्त्र सांगतं, जे शास्त्र सांगतं, तेच देव आहे. तेच देव आहे. येशूच्या नावात. येशूच्या नावात. आमेन. आमेन. हालेलुया. चला तर मग जाऊया मार्कचे सुसमाचार त्याचा 11वा अध्याय आणि वाचूया पहिल्या वचनापासून. ते येरुशलेमाजवळ जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफगे व बेतानी येथवर पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यातून दोघांस असे सांगून पाठवले की समोरच्या गावात जा. त्यात जाताच ज्याचं लक्ष आहे म्हणा येस पास्टर. जा वाचा. समोरच्या गावात जा. त्यात जाताच ज्याच्यावर कोणी मनुष्य कधी बसले नाही असे शिंगरू तुम्हास बांधलेले आढळेल, ते सोडून आणा. पुढे तुम्ही हे का करता असे कोणी तुम्हास म्हटले तर प्रभूला याची गरज आहे आणि तो लागलेस ते इकडे परत पाठवील असे सांगा. तेव्हा ते निघाले व परसातील वाटेवर दाराबाहेर बांधलेले एक शिंगरू त्यास आढळले. ते सोडू लागले. तेव्हा तेथे उभे राहणाऱ्यातील कित्येक त्यास म्हणाले, तुम्ही शिंगरू सोडून काय करता? तेव्हा त्यांनी त्यास जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणून
त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व त्यावर तो बसला. मग पुष्कळ लोकांनी आपले वस्त्रे वाटेवर पसरली. पुष्कळ लोकांनी आपलं वस्त्र काय केलं? तो आजचा दिवस, हे जे घडलं होतं ते येशूच्या क्रूसाच्या बलिदानाच्या 1 हप्त्याआधी, आणि तो हा दिवस. कोणता दिवस आहे तो? आजचा दिवस. पुढे आणि पुढे चालणारे व मागे चालणारे गजर करून बोलले, होसाना, प्रभूच्या नामाने येणारा धन्यवादित असो. येणारे राज्य आमचा बाप दावीद याचे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसाना. नंतर तो यरूशलेमात येऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व जकर्या 9:9 वाचा. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. हे सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. पुढे एफ्राईमातले रथ, यरूशलेमातले घोडे मी नष्ट करीन. युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर. जकर्याचं पुस्तक काढा आणि तुमच्या त्या पहिल्या अध्यायाच्या वरच्या हेडिंगवर वाचा की किती वर्षापूर्वी हे पुस्तक लिहिण्यात आलं येशू ख्रिस्त येण्याच्या आधी. कम ऑन, टेल मी फास्ट. ही जी भविष्यवाणी आहे ही येशू ख्रिस्त या पृथ्वीवर, ऐकताय का सगळे, मनुष्य रूप धारण करून यायच्या 500 ते 600 ह्या मध्ये आले. भविष्यवाणी पूर्ण व्हायला इतका काळ लागला. आणि बरोबर येशूनी गाढवाचं पिल्लू म्हणजे शिंगरू बोलवलं की जा त्या मालकाला सांगायला प्रभूला त्याची काय आहे, प्रयोजन आहे. आणि तो घेऊन आला आणि येशू यरूशलेम मध्ये गेला. आणि लोक काय करायला लागले? लोक वस्त्र टाकून, झावळ्या घेऊन जे जे कार करायला लागले. आणि ही भविष्यवाणी येशूच्या काळात ह्या ठिकाणी पूर्ण झाली. किती वर्षांनी? 500 ते 600च्या मध्ये. समजतंय सगळ्यांना? किती धीर धरावा लागला सियोनाला. आमच्यावर आज भविष्यवाणी झाली तर ती उद्या पूर्ण झाली तरच देव खरा. अजून पवित्र शास्त्रातल्या खूप भविष्यवाण्या ज्या पूर्ण होणार आहेत, तवर तुम्हाला दम धरता आला तर तारण झालं समजायचं. कळलं का? काही लोक भटकतील, काही लोक विश्वासातनं मागं जातील, काही लोकांचा विश्वास ढसळेल. काही लोकांचा विश्वास कसा ढसळेल? पैशाने ढसळेल, खोट्या भविष्यवाण्यांमुळे ढसळेल, प्रार्थनेचं जीवन नसल्यामुळे 90% लोक मागं जातात. मी तर म्हणेल 99%. प्रार्थनेचं जीवन नसल्यामुळे. तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे. हालेलुया. खूप वेळा मी प्रचार केलाय पाम संडे विषयी आणि सगळ्यांना माहिती आहे हा संडे काय असतो. गाढव हे नम्रतेचं प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे. नम्रता आणि शांती. राजा येतो, घोड्यावर येतो. घोडा हा कशाला दर्शवतो? युद्धाला दर्शवतो. पण प्रभू बोलला मी तो राजा आहे जो शांती प्रस्थापित करतो, ना की युद्ध. जर आज ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तर तुमच्यामध्ये शांती पाहिजे. शांती नाही, येशू नाही. तो कोण आहे? शांतीचा राजा. झावळ्या ह्याचं प्रतीक काय? समृद्धी, विजय. काय सांगता? विजय. ज्याच्याकडे येशू आहे त्याच्याकडे विजय पण आहे. आज माझा टॉपिक जरा वेगळाच आहे. पुढे वाचूया. मार्क 11 नंतर लोक कशा रीतीने त्याचं स्वागत करत होते. पुढे चालणारी व मागे चालणारे गजर करून बोलले,
होसाना प्रभूच्या नामाने येणारा धन्यवादित असो. होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. होसान्नाचा अर्थ आहे आमचं तारण कर. काय आहे? आमचं काय कर? हे लोक आहेत जे कोणाला म्हणत आहे? येशूला म्हणत आहे आमचं तारण कर. हालेलुया. पुढे पुढे येणारे राज्य आमचा बाप दावीद याचे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसाना. ठीक आहे, तुम्हाला समजलं? येशूला राजा म्हणून प्रस्थापित करण्यात, राजा म्हणून इथे आपण बघतो की त्याला बोलण्यात आलं की तू राजा आहेस, तू शांतीचा दूत आहेस, अशी सगळी भविष्यवाणी पूर्ण झाली. पण एक गोष्ट इथे इग्नोर होते, एक गोष्ट या ठिकाणी, ती म्हणजे ते लोक. हालेलुया. हे लोक काय म्हणत आहे? वाचा परत. नंतर तो यरूशलेमात येऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व पाहिल्यावर संध्याकाळ झाली. तेव्हा तो आपल्या 12 शिष्यासह बेथानीस निघून गेला. लोक काय बोलत होते? होसांना कपडे टाकत होते. नीट लक्ष द्या. मग पुष्कळ लोकांनी आपले वस्त्रे वाटेवर पसरवली. म्हणा, मग पुष्कळ लोकांनी आपली वस्त्र वाटेवर पसरवली. किती प्रेम! वाव, किती प्रेम! किती लोक आज नाचले? झुमा रे झुमा. अजून आशिक में तेरा. बाहेर तुम्ही किती आशिकी करतात देवालाच माहिती. पुढे इतरांनी शेतातून डहाळे तोडून आणून वाटेवर पसरविले. हा, बघा लोकांचं प्रेम. किती प्रेम आहे. दिसतंय का नाही? त्या लोकांनी येशूसाठी कपडे टाकले, जावळ्या टाकल्या. येशूचा विजयाने प्रवेश झाला. आता अजून एक वचन वाचूया. मार्क 15:13. त्याला वधस्तंभावर खिळा अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. वा 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 वा. थोडं एक अध्यायावरून वाच. तेव्हा पिलाताने त्यास पुन्हा म्हटले. कोणी? पिलाताने लोकांना विचारले. पुढे वाचा. तर मग ज्याला तुम्ही यहुद्यांचा राजा म्हणता. आता इथे काय करत होते? एक हप्त्या आधी हे लोक होसान्ना होसान्ना, आमचा उद्धार करता, आमचं तारण कर, आम्हाला वाचव. तू आमचा राजा आहेस, दाविदाचा राजा, नाही का? दाविदाच्या घराण्यात आलेला राजा. किती प्रशंसा केली त्यांनी पाम संडेला. आणि 5च दिवसात असं काय घडलं? पिलाताने त्यांना पुन्हा विचारले, तर मग तुम्ही ज्याला यहुदाचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? उत्तर ऐका. काय आहे? त्याला वधस्तंभावर खिळा अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. ही आहे लोकांची खरी नियत. हे नाही विसरायचं. आजपर्यंत मला पाम संडे ओ वाव, पाम संडे, पाम संडे म्हणजे काय झालं? ज्या ताटात जेवले त्या त्याचाच होल केलं. संदेश बदललाय म्हणजे जग पण बदललंय. कोण लोक इथे? त्याला वधस्तंभावर खिळवा, त्याला वधस्तंभावर खिळवा. हे तेच लोक होते ज्यांनी झावळ्या टाकल्या. हे तेच लोक होते ज्यांनी आपले कपडे रस्त्यावर टाकले. याला म्हणतात टेम्पररी प्रेज, दिखाव्याची स्तुती.
आनंद में आनंद बना लिया। तुम्ही एखाद्या रस्त्यावर येडा पाहिलाय का? पेढा वाटतोय तिथं उभा राहतो, डीजे वाजलोय तिथं नाचायला जातो. कमीच पाहिलाय तो. हालेलुया. तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचंय? हे तेच लोक आहे प्रियांनो, ज्यांनी बायबलचं वचन टाका त्याच्यात, ज्यांनी पाम संडेच्या दिवशी इतकी स्तुती केली आणि 5 दिवसांनी त्याला वधस्तंभावर खिळवून टाका अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. म्हणजे 2दा. राजा म्हणतोय मला ह्याच्यात काही दोष दिसत नाहीये. बरब्बा म्हणजे गुंडा होता तिथं एक, आणि त्या काळी एक अशी प्रथा होती की त्या सणाच्या दिवशी एका कैद्याला माफ केलं जायचं. पण लोकांनी काय केलं? आम्हाला कैद्याला सोडून द्या, पण ह्या येशूला क्रूसावर चढवा. आणि तुमचा माझा येशू गपचूप उभा होता. न उत्तर देता. माझ्या प्रियांनो, आज मी हा शब्द का उचलला ह्याच्यात ना, त्या लोकांचं ना गैर नातं नव्हतं देवाबरोबर. देवाशी त्यांचा घट्ट संबंध नव्हता. नावाला सगळे त्या संडेच्या दिवशी जावळ्या टाकत होते, कपडे आणि सगळं काही. पण फक्त 5 दिवसांनी ज्याला त्या लोकांनी यहुद्याचा राजा म्हणून टाकलं, होसान्ना आमचा उद्धार कर, आमचा उद्धार कर असं म्हटलं, तेच लोक म्हणताय याला क्रूसावर खिळवा. कारण त्यांचं प्रेम नव्हतं येशूवर. त्यांचं प्रेम नव्हतं. 1-2 मिनिटं डोळे बंद करा. काय ही चुकी प्रभू मी केलेली आहे का? का मी तात्पुरतं तुला गौरव दिला आणि जेव्हा परिस्थिती बिकट आली मीच तुला माझ्याच तोंडाने श्राप दिला, माझ्याच तोंडाने मी तुला वाईट साईड बोललो. जेव्हा साक्ष होते प्रभू मी खूप आनंदी झालो. जेव्हा आनंद होता, मौसम अच्छा था, मैंने तेरी आराधना की. पर जब मौसम खराब हो गया तो मैं तुझे कोसने लग गया. हे प्रेम नाही आहे, ही तात्पुरती आराधना जी हा लोकांनी केली. तुम्ही खूप लांब गेले का येशू पासून? तुमचं हृदय खूप लांब गेलंय का? आज तुमच्याकडे संधी आहे. आज ती संधी आहे. पुन्हा एकदा नम्र व्हा. येशूला तुमच्या हृदयात येऊ द्या. थँक्यू जीसस. आपले नेत्र बंद ठेवा. शरबारबासी अंदरबा देखे है कितने नजारे, तुझसा न कोई नजारा. देखी है कितनी शामें, पर ऐसा पल कहाँ जहाँ मेरी रूह से रूबरू हो
जहाँ तेरी रूह मेरे रूह से रूबरू होती वहाँ. ऐका, मंगळवारी बुधवारी आम्ही असंच काही कामानिमित्त गुजरातला गेलो आणि मग तिथे आम्ही बघितलं खूप सुंदर समुद्र, खूप सुंदर हवा. काय ती हवा, काय ते समुद्र. आणि आम्ही रात्री 1-1 वाजेपर्यंत तिथं बसलो. मग दुसऱ्या दिवशी निघताना पुन्हा आम्ही सकाळी तिथं गेलो. हे गीत तर मी खूप नंतर ऐकलं येताना गाडीमध्ये. पण जेव्हा मी तिथं होते ना आणि ऑलमोस्ट आम्ही निघतच होतो आणि मी एक क्षणभर माझे डोळे बंद केले. म्हटलं प्रभू खूप छान आहे हा समुद्र, पण तुझ्यापेक्षा नाही. मी बोलून आले, प्रभू ही हवा मला खूप छान वाटतेय, पण तुझ्यापेक्षा जास्त नाही. मी प्रभूला म्हटले हे सगळं मी बघितलं ना, तरी तुझ्यावरचं जे प्रेम आहे ते अजून वाढलंय माझं. आय थिंक आशिष होता तिथे. तुम्ही बोलता का असं प्रभूला? तुम्ही म्हणता का त्याला? तो समुद्राचा गारवा. मी गोव्याला जाऊन आले, तुम्ही पण अनेक जण गेले असा. गोव्याला खूप सुंदर समुद्र, हवा, रेती आणि डोंगर, हिरवळ. मी स्वतःशी बोलत होते, सांगू का तुम्हाला? हा का नाही? मी अनेक ठिकाणं पाहून आले. एवढा पूर्ण महाराष्ट्राच्या अनेक कोपऱ्यात मी गेले. खूप गोष्टी पाहिल्या. वारा पाहिला, पाऊस, ऊन, सूर्य, सकाळची हवा, रात्रीची हवा, पहाटेची हवा. पैसा पाहिला, बंगल्यात राहते. प्रॉस्पेरिटी पाहिली, गरिबी पाहिली, गाड्यात फिरले. मन सोक्त सगळं जगून असं झाल्यासारखं वाटतं मला. पण तो जो सुकून आहे ना, तिथून निघाल्यानंतर निघून जातो. पण जेव्हा तुम्ही देवाशी नातं ठेवता, पण जेव्हा तुमचा संबंध परमेश्वराशी दृढ, एकदम दृढ असतो, तेव्हा तुम्हाला त्याच्यासारखं सुंदर काहीच वाटत नाही. त्या नात्याची कमी होती ह्या लोकांमध्ये ज्यांनी झावळ्या टाकल्या. आज खूप लोक टाळ्या वाजून स्तुती आराधना करतायत, पण ते नातं नाहीये. तुम्ही म्युझिक मध्ये एन्जॉय करतायत प्रियांनो, कुठेतरी नातं गमावलंय. तुम्ही म्युझिक मध्ये घुसताय, तुम्ही स्तुती आराधनेत घुसताय, तुम्ही प्रॉफेसीज घेत, सगळं होतंय नातं. कारण 5 दिवसात बदलणारे हे लोक तुम्ही नसावे. जे आज झावळ्या टाकतायत, मखमली वस्त्र टाकतायत आणि 5च दिवसात अशी आरोळ देता, याला क्रूसावर चढवा, याला क्रूसावर चढवा, याला खिळे ठोका, याला मारून टाका आणि आमच्यासाठी त्या गुंड्या बरब्बाला सोडून द्या, की तो येईल आणि आमच्यामध्ये पुन्हा गडबड गोंधळ घालेल. आत्म्यात नसलेले लोक ख्रिस्ताला सोडून गुंड्याला स्वीकारतात. आणि मग जेव्हा तो येतो आणि तुमचं सगळं चोरून, तो गुंडा कोणी नाही, शैतान आहे, तो बरब्बा.
ज्याने अख्खी वाट लावली पण तरी तुम्हाला अजून तोच पाहिजे, त्यांना अजून तोच पाहिजे होता. त्याच यरुशलेम मध्ये त्याने किती जणांना त्रास दिला असेल, त्याच यरुशलेम मध्ये त्याने किती जणांना मारून टाकलं असेल, पण नाही त्याला सोडा. आणि त्यांच्या डोळ्यात देखत येशूने किती 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 चमत्कार केलेत, पण नाही, याला क्रुसावर चढवा. पाऊस असला का छत्रीची गरज पडते, आणि पाऊस नसला का ती धूळ खात बसते. छत्रीसारखा येशूचा वापर करू नका, खरं प्रेम करा. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. जेवणाची प्रार्थना करू का? प्रभू या जेवणाला आशीर्वादित कर, हे खाऊन आम्हाला तृप्त कर. वचन ऐकायला आले तर वचनच ऐकून जा आज, स्तुती करायला आले तर स्तुतीच करून जा आज. म्हणा प्रभू, आवाज तुमचा म्हणा, प्रभू मी तुझा आहे, तू माझा आहे, तुझ्या माझ्या नात्यात कोणीही येऊ शकत नाही, इतकं तुमचं दृढ नातं पाहिजे. माझं रोजचं परमेश्वराला म्हणणं असतं, माझे मुलं, माझे पती, ही कलिसिया, हे चर्च, ही मिनिस्ट्री तुझ्या माझ्या नात्यात नाही आली पाहिजे. ज्या दिवशी मला कळेल की माझं सेवकाईमुळे परमेश्वराशी नातं दूर होतंय, त्या दिवशी हे चर्च बंद होऊन जाईल. गॉड फर्स्ट, देव प्रथम. देखे कितने नजारे, तुझसा न कोई नजारा. बोला, देखी है कितनी शामें, पर ऐसा पल कहा जहां तेरी रूह मेरी रूह में आ जाए. हालेलुया. अहो, तो समयच वेगळा की तुमच्यात येशू आणि येशूत तुम्ही. जेव्हा तुम्ही परमेश्वराशी आपले जेव्हा जाताना तुम्ही प्रार्थनेला, प्रेयरला, आणि जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, ओ प्रभू मी इथं आहे, मला तुझ्या आत्म्याने भर, तो पलच वेगळा आहे की तुम्ही आणि येशू एकटे. मग बोला, तुम्हाला काय बोलायचंय? प्रेम व्यक्त करायचंय, प्रेम व्यक्त करा. रडायचंय रडा, हसायचंय हसा. हालेलुया. ते काय म्हणाले? आमचं तारण कर, होसाना होसाना, सेव सेव, आम्हाला वाचव, आमचं तारण कर. पण त्यांना हे नाही कळालं की हा खरोखर तारणार आहे. तुम्हाला कळालंय की नाही येशू तारणारा आहे म्हणून? काय त्याने तुमचं तारण केलं? काय तुम्ही तारण पावलेले लोक आहात? नो डाऊट. घोषणा करून म्हणायचं की मी तारण पावलेला आहे. हालेलुया. कारण आता येशू क्रूसावर नाही, तुमच्या हृदयात आहे. प्रेषितांची कृत्य त्याचा 4 अध्याय 12 वचन. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हायचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. तारण दुसऱ्या कोणाकडनं? परत एकदा वाचूया, खूप पॉवरफुल आहे. आणि तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही. तुम्ही म्हणता तारण इथं आहे तिथं आहे, माझं तारण झालं, मला नातू झाला, मी भरून पावलो, हो का? मग आता जा तुम्ही, मग स्वर्गात डोळे बंद करा, प्रभूला म्हणा, कर देवा माझे डोळे बंद, मी माझ्या नातवाला पाहिलं, माझं तारण झालं. मी घर बांधलं, मी माझं सार्थक झालं.
कोणाचं आयफोन 16 प्रो मॅक्स घ्यायचं स्वप्न असेल, मला भेटला, माझं तारण झालं, आता मला काय नाही पाहिजे. शैतानाने असं येड्यात काढलंय. म्हणून मी म्हंटल ना, पेढा खाऊन तो काय करतो, येड्यात काढतो. ये लो पेढा बनो येडा. कोणते पेढे आवडतात तुम्हाला मग? साताऱ्याचे का कोल्हापूरचे का आपल्या संगमनेरचे? एवढ्या लांब नाही जात पास्टर, आम्ही घरीच पेढे खातो. मला काय सांगायचं तुम्हाला समजतंय का? लोक तारण शोधताय पैशात, लोक तारण शोधताय काय? नातवात, बायकोत. तुझं विजन लग्न, तुझं विजन कंपनी खोलायची. मला तुमचं विजन काय? कोणाचं इथं विजन आहे का की मला मरेपर्यंत येशूवर विश्वास ठेवायचा, हेच माझं दर्शन आहे. हालेलुया. तू माझ्या मागे चाल, तुला काय हवं नको ते सगळं तुझ्या मागे येईल. आपण काय करतो? काय हवं नको त्याच्या मागे आपण पळतो. येशू कुठे काय दिसतच नाही. चांगलं आहे का हे प्रियांनो? वचन ऐकताना नेहमी सुपीक हृदय घेऊन वचन ऐकायचं. कठोर हृदय, काट्याने भरलेलं, जगत चिंता, असं जर तुम्ही वचन ऐकलं प्रियांनो, तर काय होईल? फळच नाही येणार. मग तुम्ही म्हणशाल आजचं वचन चांगलंच नव्हतं. वचन चांगलं आहे, पेरणारा आणि बी सगळं व्यवस्थित आहे, जमीन ठीक करा. हालेलुया. दोष बीजात किंवा पेरणाऱ्यात नाहीये, दोष जमिनीत असतो. म्हणा, माझी जमीन, माझं हृदय सुपीक आहे. व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. हालेलुया. मग तुम्ही फळ घेऊन येणारच. आमेन. आणि तारण दुसऱ्या कोणाकडनंही नाहीये, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिले नाही. दिले नाही. कोणाला तारणाची अनुमती दिली नाही येशू ख्रिस्ताला सोडून. ओ कम ऑन चर्च. कोणालाच तारणाची अनुमती नाहीये. ना पैशाला आहे, ना सोन्याला आहे, ना कशालाच नाहीये. तुम्ही तारण करू शकत नाही. तुमचं तारण बायबल सांगतो सोने रुपयाने नाही, तर येशूच्या रक्ताने झालेलं आहे. आणि ज्याने कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याचं तारण झालं. रोम 10:9 काय सांगतं बघा, की येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. हे नाव येते येशू. कम ऑन सिंग दिस. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. अंधों को आंखें मिल जाए, यीशु ही वो नाम है. लंगड़ों को वो वही चलाए, यीशु ही वो नाम है. गूंगे को बोली मिल जाए, यीशु ही वो नाम है. मुर्दों को भी वही चलाए, यीशु ही वो नाम है. मन बिगड़े सबका एक नाम है, यीशु ही वो नाम है. एक नाम है. ओ तुमचा आवाज नाही, तुमच्या उत्साह विसाह काही दिसत नाही. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है. एक नाम है यीशु. जोरदार. बांझ को बच, यीशु ही वो नाम है. अनाथ का वो घर बसाए, यीशु ही वो नाम है. खोई हुई पहचान
मन बिगड़े सब Come on, jump! एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है। Come on, घोषणा। यीशु ही वो नाम पुनः पुनः। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है। मला खरं सांगा, स्वतःला विचारा, तुमचा आवाज एवढाच आहे की तुम्ही येशू नावाची घोषणा करता. ज्याने येशूची घोषणा केली त्याने विजयाची घोषणा केली. हालेलुया. एक नाम है. कम ऑन. स्वर्गात आणि पृथ्वी खाली आकाशात कोणतंही दुसरं नाव नाही ज्याने तारण होईल. येशू नाव आहे. यीशु, यीशु शखरारारारारा. एक नाम है यीशु। Come on, church. वो नाम है। ओ एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। शरारारारा. एक नाम है यीशु, यीशु ही वो नाम है। एक स्वर्गात, यीशु, स्वर्गात, आकाशात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, समुद्रात असा कोणतंही नाव नाही ज्याने तारण होईल. येशू एकमेव नाव आहे ज्याच्या तारण आहे. आणि गुड न्यूज ही आहे की तो तुमच्यामध्ये आहे. तो तारणारा तुमच्यामध्ये आहे. एक नाम है यीशु. यीशु ही वो नाम है। Come on, church. एक नाम है यीशु। ओ एक नाम है यीशु. यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु। निर्बल को बलवान बनाए, यीशु ही वो नाम है। दुष्ट गणों को वही गिराए. यीशु ही वो नाम है। ओ दुश्मन को भी माफ कराए. यीशु ही वो नाम है। रूठे रिश्ते वही बनाए. यीशु ही वो नाम और क्या? एक नाम सबसे महान बन बिगड़े सबका एक एक नाम. Come on, यीशु ही वो नाम. एक नाम है यीशु। यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु। यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु। यीशु ही वो नाम Come है। on, एक नाम है यीशु. यीशु ही वो नाम यीशु है। यीशु एक नाम है यीशु. यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु. यीशु ही वो नाम है. वो तुम में है. एक नाम है यीशु. यीशु ही वो नाम है। एक नाम है यीशु। यीशु ही वो नाम है। हालेलुया, हालेलुया. आता तुमची घोषणा ही नाही पाहिजे, तारण कर, आम्हाला वाचव. तुम्ही वाचवले गेलेले आहात. तुम्ही तारण पावलेले आहात. हालेलुया. Come on, sit down. Thank you, Jesus. Thank you, Jesus. आकाशात आणि पृथ्वीवर दुसरं कोणतंही नाव नाही ज्याने तारण मिळालं. कोणतं नाव आहे ते? कोणतं नाव आहे ते? कोणतं नाव आहे ते? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसरं तारण नाही. भटकायचं, घाबरायचं तर काय करायचं? मी तारण पावलेलं आहे. हालेलुया. माझ्यासाठी झावळ्या येशू आहे. म्हणजे काय? समृद्धी. झावळे घेऊन फिरण्याची गरज नाही.
येशू माझ्यात आहे, मी समृद्धीतच राहील. हालेलुया. फक्त मला काय बनायचंय? नम्र, ते शिंगरू ज्याच्यावर येशू राहील. नम्र बनायचंय. नम्रता तुम्हाला देवाजवळ बसायला शिकवते. नम्रता हे मान्य करते की येशूच तारणारा आहे, त्याच्याशिवाय दुसरीकडे तारण नाही. हालेलुया. आपण खूप बघतो की बाहेरचे लोकही भविष्यवाण्या सांगतात जे येशूला मानत नाही. आणि ॲक्युरेट उदाहरण देते मी तुम्हाला. एक दिवशी आम्ही थोडं घराचं सामान घ्यायला एका ठिकाणी गेलो होतो आणि ज्योतिषाचं घर असं म्हणून एक छोटंसं हे होतं. आणि आशिष बोलला, बघा भविष्य सांगणारे भेटतील तुम्हाला. सांगा बरं किती लोक गेले? हात बघा आमचा, पोपट दाखवा. गेले ते दिवस, हात दाखवायचे, वाचा त्याच्यातून. हालेलुया. अनेक शिकलेले लोकही तुम्हाला सांगतील की ते सगळं आता करू नका. पण लोक तारणा मागे धावताय. त्यांच्यासाठी घर बांधणं म्हणजे त्यांचं तारण झालं, मुलं झाले म्हणजे तारण झालं. अहो ते सगळं धन्यवाद द्या देवाला त्याच्यासाठी. असेल तर धन्यवाद द्या, पण तारण त्याच्यात नाहीये. तारण त्याच्यात बरं होण्यात तारण नाही. तुम्ही बरे झाले म्हणजे तुमचं तारण झालं. तारण हृदयाचं इथं बदलले पाहिजे तुम्ही. मग त्या लोकांसारखं 5 दिवसात मन नाही बदलणार. म्हणजे आज धावळ्या टाकल्या, जे जे कार केला आणि उद्या म्हटलं याला क्रुसावर चढवा. थोडं कुठं दुःख आलं, टोचलं कुठं गेलं रे देवा 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 देवा, तू कुठं गेला? देव कुठं नाही गेला, तुझा विश्वास गेला. हालेलुया. अहो तो सिंहासनावर विराजमान आहे, त्याला त्याची काळजी आहे, त्याला त्याचं नाव माहिती आहे. तर काय आहे काय नाही, बदलणारा परमेश्वर नाहीये स्वर्गातील देव. हालेलुया. देव बदलत, त्याचं सामर्थ्य बदलत, शास्त्रात लिहिलं आहे. हालेलुया. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तारण देऊ शकत नाही. कोणीतरी बाहेर तुमचं भविष्य बिलकुल ॲक्युरेट सांगाल की तुझं एक लग्न झालंय, आता तुला दुसरं लग्न करायचंय, ते सक्सेस होईल का नाही हे बघायला तू माझ्याकडे आला आहेस. तुम्ही माझ्या वा 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 वा. तुमच्या शेजाऱ्याला पण माहिती तुमचं पहिलं लग्न झालंय. ज्याला नाही त्याला पण माहिती की तुमचं पहिलं लग्न झालंय, आता तुम्हाला दुसरं लग्न करायचंय. असं कोण नाही ना आपल्या. समजून घ्या मला काय सांगायचं. म्हणा ज्याचे कान आहे त्यांनी त्याचा वापर करावा. ह्यांनी बिलकुल बरोबर बोलले आणि ही असं केलं का, त्यांनी असं हे करून दिलं आणि ते एकदम तसं झालं. मी तुम्हाला बायबलचा एक अध्याय सांगते. लोक ह्याला तारण म्हणायला लागलेत म्हणून आज मी हे सांगते तुम्हाला. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय त्याचं 18 वचन. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता दैवज्ञानी अंगात असलेली कोणी एक मुलगी आम्हास आढळली. 1 मिनिट थांबा, परत वाचा. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता दैवज्ञानी अंगात असलेली, काय असणारी, कोणते अंगात असलेली कोणी एक मुलगी आम्हास आढळली. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धनास पुष्कळ मिळकत करून देत असे. बरं थांबा, मी वाचते. एके दिवशी नदीकाठी असलेल्या प्रार्थना स्थळाकडे जात असताना आम्हाला दुरात्म्याने पछाडलेली एक गुलाम मुलगी भेटली. कशाने पछाडलेली? आणि तिथे काय लिहिलंय?
कोणाला इथं वाऱ्याचा त्रास आहे का? जो वारा मागून पळत पळत डायरेक्ट स्टेज पाशी, असं वाटतं जातं का काय आता पुलपिट बिलपिट सगळं. काय प्रॉब्लेम आहे बघून घ्यायचं. दुष्ट आत्म्याने पछाडलेली. एकदा ठीक आहे ओ, सारखं सारखं नाही ना. पुढं वाचूया. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धनास पुष्कळ मिळकत करून देत असे. असं लिहिलं आहे की ती भविष्य सांगत असे. तिच्यात काय होता? तिच्यात काय होता? आणि ती काय सांगायची? आणि तिला काय भेटायचं? 1000 रुपये द्या, भविष्य तुम्हाला सांगते. ॲक्युरेट. किती जणांनी दिले बरं? आणि तुम्ही त्याला तारण समजता. भविष्य सांगणं, एकदम बरोबर तुमचं भविष्य सांगितलं, हे तारण नाही. गैरसमजात फसू नका. ज्ञाना वाचून माझ्या लोकांचा नाश झाला. ही घटना, खरी घटना शास्त्रात लिहिलेली आहे. ती लोकांना भविष्य सांगायची आणि ती खूप धनी झाली होती. म्हणजे लोक पण तिच्याकडे येत होते, कारण लोकांना काय जाणून घ्यायचं आहे. काय जाणून घ्यायचं आहे? माझ्या जीवनात काय घडेल. येशूकडे या. अख्खं जीवन तुमचं याच्यात प्रिंट केलेलं आहे. दिलंय, तुझ्या आईच्या उदरात 1 दिवसाचा असतापासून मला तुझी ओळख आहे. हे वचन विसरू नका. फक्त झालं काय माहिती का? नातं नाही ना. शारीरिक डोळ्याने येशूला पाहाल तर येशू समजणार नाही. आत्मिक डोळ्याने येशूला पाहाल तर कळेल की तो तुमच्या किती जवळ आहे. किती किती जवळ आहे तो. हालेलुया. पुढे काय वाचा. ती पौलाच्या आमच्या मागे येऊन मोठ्याने बोलली, ही माणसे परस्पर देवाचे दास आहेत. हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. आता सांगते मी तुम्हाला इथं गडबड काय झाली. ती काय खोटं बोलली का? पण ती लोकांना गुमराह करत होती. बघा, मला हे सुद्धा माहिती आहे, म्हणजे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. बघा, मला हे सुद्धा माहिती घे, परस्पर देवाचे दास आहेत, म्हणजे माझ्यात जो आहे दुष्ट आत्मा तो ह्यांच्यापेक्षा मोठा आहे. पण जेव्हा पवित्र आत्म्याच्या पकडमध्ये ती आली ना, काय झालं बघा. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. येडात काढलं तिने पौलांना. पुढे मग पौल फार अस्वस्थ होऊन मागे फिरून त्या पिशाचाला म्हणाला. पिशाचाला, भूत आणि पिशाचे भविष्य सांगू शकतात आणि तुम्ही त्यांना देव म्हणता. चुकी करू. तुमच्या नावाचं हे कार्ड आलंय, तुमच्या जीवनात असं घडणार आहे. अरे बापरे, येशूपेक्षा किती पटकन बोलतो हा व्यक्ती. त्याच्यात तारण नाही. ते कोण आहेत? पिशाचे. दुरात्म्याच्या सहाय्याने भविष्य सांगणारे. हालेलुया. हे फक्त मीच नाही म्हणत, सांगल कधीतरी 10,000 घेऊन या माझ्या घरी आणि मग म्हणा पास्टर हे सांगा मला. करणार का तुम्ही असं? का बरं? चांगलंच माहितीये. पुढे. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू इजमधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. हालेलुया. दुरात्म्यांवर कोणी अधिकार गाजवला? येशूनी. त्या भविष्य सांगण्यावर कोणी अधिकार गाजवला? तुम्हाला काय भविष्य जाणून घ्यायचंय तुमचं? तुम्ही दुष्ट आत्म्यासमोर हात पसरताना म्हणता, हे दुष्ट आत्म्या, भूता,
ज्या भूताचं भविष्य नरकात आहे त्या भूताला तुम्ही देव मानता आणि म्हणता भूता माझं भविष्य मला सांग. तो म्हणल तू भी भूत मैं भी भूत दोनों जाएंगे नरक में. हालेलुया. इर्मया 29:11 काय सांगता? परमेश्वर म्हणतो माझ्या मनात तुमच्याविषयी जे संकल्प आहेत ते हिताचे आहे, हे तुमचं भविष्य. प्रभू येशू म्हटला मार्ग सत्य जीवन मी आहे. जो कोणी माझ्याकडे येईल तो पित्याकडे जाईल. हे तुमचं भविष्य आहे. तुमचं फ्युचर काय आहे? येशू. आणि ते असंच नाहीये त्यांनी दिलेले तारणाचे शब्द, ते वचन आठवा. येशू बोलला चोर येतो चोरी नाश आणि घात करायला, पण मी जर तुझ्याकडे आलोय तुला जीवन द्यायला आणि अनंतकालचं जीवन द्यायला. अनंतकालचे शब्द तो तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही छोटे छोटे भविष्य सांगणाऱ्यांकडे आपली दृष्टी लावून ठेवली आहे. प्रभू बस मला स्वतःचं घर दे, मग मी तुझ्याकडे काहीच नाही मागणार. ज्याच्याकडे आहे त्याला विचारा तू काय मागतो का रे? तो सांगाल तुझ्यापेक्षा जास्त मोठी लिस्ट आहे माझ्याकडे. घरात आनंद शोधताय, मुलांमध्ये, नवऱ्यामध्ये, बायकोमध्ये, प्रेमामध्ये, पैशामध्ये. खूप लोक त्याच्या मागं पळतात कारण ते तुम्हाला तारण वाटतं. पण बायबल सांगतं पृथ्वीवर, आकाशात, पृथ्वीखाली दुसरं कोणतंही नाव नाही ज्याने तारण होईल. आणि ते नाव काय आहे? ते नाव काय आहे? ते नाव काय आहे? आणि ते तुमच्या जवळ आहे. तारण घेऊन फिरणारे लोक तुम्ही आहात माझ्या प्रियांनो. हालेलुया. तुमचं नातं देवाशी घट्ट करा. परिस्थिती पाहून नातं बदलू नका. आज प्रेम केलं, 5 दिवसांनी त्याचे दुश्मन ते झाले. कोणी नाही, त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला धरून दिलं. ज्या लोकांमध्ये त्याने आरोग्य केलं, ज्या लोकांना त्याने बरं केलं, सांत्वन दिलं, त्यांचे अश्रू पुसले, आज ते मौसम बरोबर बदलून गेले आणि काय म्हटले? ह्याला क्रुसावर खेळवा. तुम्ही तसं करू नका. बदलणारे लोक बनू नका. तुमचं प्रेम स्थिर असू द्या. देवाबरोबर तुमचं नातं घट्ट असू द्या. स्वतःसाठी जगणं बंद करून द्या. हालेलुया. कशात ते तारण, कशात ते प्रभू हे होऊ दे, प्रभू माझं ते होऊ दे. सगळं होईल. कारण काय लिहिलंय? माझ्या मनात तुझ्याविषयी जे संकल्प आहे ते हिताचे आहे. मी तुला जीवन द्यायला आलोय, विपुलतेचं जीवन द्यायला आलोय. आमेन. पुन्हा एकदा वाचूया मार्क. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे गजर करून बोलले, होसाना प्रभूच्या नामाने येणारा धन्यवादित असो. येणारे राज्य आमचा बाप दावीद याचे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसाना. पुढे मार्क 15:11. परंतु त्यापेक्षा आम्हा करता बरपाला सोडावे असे मागावयास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चेतवले. पुढे तेव्हा पिलाताने त्यास पुन्हा म्हटले, तर मग ज्याला तुम्ही यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? त्याला वधस्तंभावर खिळा अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. पिलाताने त्यास म्हटले, का त्याने काय वाईट केले आहे? तरी राजाला कळालं अरे त्यांनी काय वाईट केलंय तुमचं. मग तरी ते फार आरडाओरडा करून म्हणाले. आहा, ते अधिकच ओरडायला लागले. ही गत झाली आहे विश्वासणाऱ्या लोकांची. येशूला धरून देण्यात आलं म्हणून त्यांचे विश्वास डगमळले. त्यांचे विश्वास काय झाले? जिथं विश्वास डळमळला तिथं शैतानाने कार्य केलं.
झोप आली का तुम्हाला? जिथं विश्वास टळमळला प्रियांनो, तिथे शैतानाने कार्य केलं. परिस्थिती पाहून विश्वास टळमळू देऊ नका. देवाबरोबर आपलं नातं घट्ट करा. असं मी का सांगते? जर ह्या लोकांचं नातं देवाबरोबर घट्ट असतं तर त्यांनी काय आरोळी सोडली असती? आमचं तारण कर. बरब्बाला हे करा, पण येशूला आमच्यासाठी सोडा. ओ ठीक आहे, ते भविष्यवाणी झाली आणि सगळं झालं, भविष्यवाण्या पूर्ण झाल्या, पण प्रकटीकरणाचं वचन हे असतं. येशूचं क्रुसावर जाणं निश्चितच होतं आणि जाणंच होतं, ते कठोरतेमुळे. पाप वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं. आज लोक म्हणतात कोण पापी, काय पापी, काय घेणं नाही त्यांना. पापच चाललंय, करताच आहे, चुकतोच आहे. आम्ही कुठं जावं, आम्ही काय खाल्लं पाहिजे, आम्ही कुठं बसलो पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्याशी काय घेणं नाही. बरं, फक्त त्यानेच तारण होत नाही. परिवर्तन तुमच्या हृदयाचं असलं पाहिजे, परिवर्तन तुमच्या विचाराचं असलं पाहिजे. भलेही तुम्ही बंगल्यात राहा का झोपडीत राहा, हृदय परिवर्तित झालंच पाहिजे. ख्रिस्त सगळ्यांसाठी आहे. अरे तो धनवान होता, तो गरीब झाला तुमच्यासाठी. हालेलुया. तर ह्या क्षणी त्याची प्रशंसा आणि ह्या क्षणी त्याच्यावर आरोप लावण्यात आले. तो काही चुकलेला नसताना. तुम्ही विचार करा, असं तुम्ही किती वेळा केलं असेल. आज तुम्ही येशूचं आपल्या हृदयात खूप मनसोक्त स्वागत केलं आणि 5च दिवसांनी तुमची नियत बिघडली आणि तुम्ही पुन्हा दोषारोपात फसून गेले. पुन्हा तेच. कोण येशू, काय तारण? आकाशावर, स्वर्गात, पृथ्वीत, पृथ्वीखाली एकच नावाला तारणाचा अधिकार आहे. तो आहे येशू. तो आहे येशू. तुम्ही धनवान असा की तुम्ही गरीब असा की तुम्ही कितीही मोठ्या अधिकारी पदावर असा, येशूला स्वीकार केल्याशिवाय तुमचं तारण होणार नाही. तारण येशू मध्ये आहे. तुमचं आणि माझं नातं फिलिपिकरास 4:6-7 नुसार आपण ठेवलं पाहिजे. पुढे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, सर्व बुद्धी, सर्व सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती तो तुमच्या अंतःकरणात ठेवतो, तो ख्रिस्त. ह्याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. लोक चिंताग्रस्त होऊन गेले. बापरे बापरे बापरे, लाजराला जिवंत करणाऱ्याला धरून देण्यात आलं. विश्वास डळमळले आणि त्या डळमळलेल्या विश्वासात त्यांनी काय केलं? पाप केलं. ते हे विसरले की ह्या 5च दिवसापूर्वी आम्ही येशूची प्रशंसा करत होतो, कारण ते मुळावलेले नव्हते. मी आज तुमच्याशीच बोलत आहे. हो, तुमच्याशीच. किती घट्ट नातं ठेवलंय तुम्ही देवाबरोबर. चिंताग्रस्त होऊन तुम्ही पण येशूला क्रुसावर चढवा चढवा, ह्याच्याकडनं काही होतच नाही. तुमचे शब्द म्हणजे घरामध्ये इतके भयंकर. आज संडेच्या दिवशी तुम्ही काय करणार? स्तुती आराधना करणार, मोठमोठ्याने आरोळी मारून परमेश्वराची स्तुती करणार, आणि 5च दिवसांनी हृदय बदलून जातं. का? त्रासामुळे? काम झाले नाही तुमचे म्हणून? तुमचं काम झालं नाही, होत नाही आहे, ह्याने तारण नाहीये. तारण येशूत आहे आणि तो तुमच्याकडे आहे. तुम्हाला कळतंय का? तारणारा तुमच्याकडे आहे. होऊ शकतं की बरेच वर्ष झाले तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये. कुठेतरी परखण्याची गरज असेल. कुठेतरी बऱ्याच गोष्टी झाल्या, सगळ्यात परिवर्तन होते, पण माझ्या परिवारामध्ये परिवर्तन होत नाहीये. चुकी देवाची नाहीये. तुला ग्रहण नाही करता येते, स्वीकार नाही करता येते.
हलक्यास घेत आहे किंवा नजरअंदाज करत आहे देवाचं वचन. हालेलुया. खरे लोक ते जे चुका मान्य करतात आणि जे नम्र होतात. हे नाही जे येशूला क्रुसावर पाहून याला क्रुसावर चढवा, याला क्रुसावर चढवा. त्यांना वाटलं आम्ही लय भारी काम करतोय. आजही तसंच करतात लोक. काहीतरी चुकीचं पाहिलं ते म्हणतात अरे येशूच्या राज्यात पण असं. तारण नाव तारण कोणत्या नावामध्ये आहे? येशू. तो तर स्वर्गात स्थिर आहे ना, पित्याच्या उजव्या बाजूला, आणि तो तुमच्यामध्ये आहे. तुमचं नातं घट्ट असू द्या. काही असल्या नसल्याने फरक नाही पडत. मग काही गमवल्याने फरक नाही पडत. मी म्हणते तुम्ही आज पण मेले ना तरी तुम्ही शांतीत मेले पाहिजे. आज पण. का बरं माहितीये? येशू तुमच्यात आहे, तारण तुमच्यात आहे. अजून मला काही नाही पाहिजे. चालेल सुख धुंडायला. सुख 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 सुख. माझं सुख याच्यात, माझं सुख त्याच्यात, माझं हे याच्यात. पहिले ख्रिस्ताला पर्सनल तुझा तारणारा घोषित कर. मग तुझ्या अंतकरणाची शांती कोणीच घेऊ शकत नाही. किती लोक अंतकरणात शांती घेऊन फिरतात. हालेलुया. काय तुमच्या हृदयात शांती आहे का नाही? नसेल तर येशू नाही बर का तुमच्यामध्ये. टेम्पररी काय तात्पुरती केलेली आराधना करू नका. तुमचं हृदय मुळात धन्यवादित असलं पाहिजे रोजच देवासाठी. रोजच. आमेन. रोमकरासपत्र त्याचा 8वा अध्याय 38 आणि 39 वचन. माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान अगर भविष्य अशा गोष्टी, भले आकाश, पाताळ किंवा कोणती दुसरं सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही. आमेन. कळलं का? कारण मला खात्री आहे की म्हणा मृत्यू, आवाज, मृत्यू, जीवन, स्वर्गदूत असोत, अधिकार, वर्तमान, भविष्य, सामर्थ्य, उंची, खोलपणा, दुसरं कोणतंही निर्माण केलेल्या वस्तू मला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. मला असं वाटतं देवासाठी तरी टाळ्या वाजवा. मरण मला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. जीवन पण, स्वर्गदूत. का असं म्हटलंय? अशी कोणतीही लुभावणी गोष्ट जी माझ्या नजरेला, माझ्या हृदयाला, माझ्या आत्म्याला तात्पुरत्या धन्यवादात नेते, ते मला देवापासून वेगळं करू शकत नाही. कारण मी प्रेमात कसा आहे? मुळावलेला. कोणाच्या प्रेमात? येशूच्या. मला हे इतकं आवडलं ना. आशिक हूं मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा. आशिक हूं मैं तेरा, मैं ना घबराऊं. किती छान आहे. एक खूप सुंदर गीत आहे, रहता तेरे प्यार में. पिक्चरचे गाणे ऐकत असाल ना तर येशूचे गाणे जास्त मॅटर करणार नाही तुम्हाला, बर का?
नरकात जायचं का? हा का नाही? नाही. मला कशाची भीती? मला ही भीती नाही की आज माझं काय होईल. माझं जे हृदय धन्यवादाचं आहे ते मी चिंताग्रस्त राहील तेव्हा पण मी धन्यवादच देईल. ना स्वर्ग, ना नरक, ना स्वर्गदूत, ना शैतान, ना भविष्य, ना भूतकाळ, ना मृत्यू, ना जीवन मला तुझ्या प्रेमापासून कोणी वेगळं करू शकत नाही. हे तुमचं नातं असलं पाहिजे. हालेलुया. म्हणा तात्पुरती देवा मी आराधना नाही करणार तुझी. समय परिस्थिती पाहून मी बदलणार नाही. तर घोषणा करायची की मी तुझ्या प्रेमात आहे प्रभू. मी तुझ्या प्रेमात आहे. कारण मला हे ठाऊक आहे की तुझ्याच नावात तारण आहे. की तूच एक तारणारा. पृथ्वीवर दुसरं कोणतंही नाव नाहीये प्रियांनो. फक्त येशू नावात तारण आहे. आणि ते नाव तुमच्याकडे आहे. ज्याला ते नाव मिळालं त्याने त्याचा वापर करावा. अधिकाराचा वापर करावा. प्रभू काय बोलला? माझ्या नावाने तुम्ही जे मागशाल ते तुम्हाला मिळेल.